हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच दिवसातनं ब्लॉग बनवतेय. याचं कारण असं आहे की मागे मी एक पॉझिटिव्ह टिप्सवर व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यावर भरपूर साऱ्या कमेंट्स आणि भरपूर साऱ्या ताई मला बोलल्या की तू डेली ब्लॉग टाकत जा आणि त्यासोबत तुझं होम टूर पण दाखव. आणि मिस्टर काय करतात, मिस्टर व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत, तर जुळी मुलं आहेत तर त्यांनाही पण व्हिडिओमध्ये दाखवत जा. तर विचार केला चला आज तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सगळे तुमचे डाऊट्स आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतीलच की मिस्टर काय करतात, त्याच्यासोबत मी कुठे राहते किंवा मुलांनाही आज तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा. तसे देवपूजा वगैरे झाली आहे आणि घर पण क्लिनिंग वगैरे झालेलं आहे. तर बऱ्यापैकी सगळी कामं आवरली आणि जसं पॉसिबल होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला तर पहिले मी तुम्हाला आता माझं इथे गॅलरीतले प्लांट्स दाखवते. तर इथे आळू लावलेली आहे, खूप छान अशी काळी पानं आलेली आहेत आणि ह्या आळूने खाजवत नाही, कोरफड पण छान आली. तर आता पाऊस इथे लागतो आहे आणि त्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही. तर गोखरणेला पण छान फुलं येतात, मग रोजची देवाला व्हायला बरे पडतात. त्यामुळे गोखरणं पण लावलेले आहे इथे मी. आणि मागचा व्ह्यू असा दिसतो बघा. तर थर्ड फ्लोअरवर राहतो त्यामुळे खूप छान बॅक साईडने हे बेडरूमची गॅलरी आहे आणि मागचा व्ह्यू असा दिसतो आहे. तर सगळी ग्रीनरी आहे त्यामुळे खूप फ्रेश आणि एवढं छान हवा, व्हेंटिलेशन खूप छान वाटतं. तर इथे मी गॅलरीत बसूनच सकाळचं मेडिटेशन करत असते आणि छान वाटतं इकडे असं बॅक साईडला थोडंफार असं ग्रीनरी किंवा असं क्लायमेट असलं ना तर अगदी फ्रेश वाटतं. तर वरती इथे कपडे स्टँडवर टाकत असते म्हणजे पाऊस पण लागत नाही आणि नंतर मग 1-2 दिवसात छान सुकले जातात. तर बघा इथे किती छान फुलं आलेली आहेत. मग रोज असं देवाला, शंकराला, महादेवाच्या पिंडीला वगैरे वाहिले की छान प्रसन्न वाटतं घरामध्ये, असं धूप दिवा वगैरे. तर आता देवपूजा वगैरे झालेली आहे आणि सकाळची कसं कचरा वगैरे काढायचं, व्यायाम करायचा आणि नंतर मग आंघोळ वगैरे करून देवपूजा केली ना तर खूप फ्रेश अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात मला. तर आज इथे नाश्त्यामध्ये केलेले आहे दुधातले ओट्स आणि मुलांना दिलेलं आहे. तसेच आता इथे एक बनाना घालून घेतलेला आहे. तर मृदूल अगदी थंड होऊन देतो मग खातो आणि बराच वेळ लागतो त्याला खायला, सारखं बोलावं लागतं की आवर पटकन. आणि तुम्ही म्हणाल की वेट लॉस टिप्स सांगते आणि तू तर बनाना खाल्लं किंवा केळी खाते. तर कधी कधी काय होतं फ्रेंड्स की आपल्याला बघा गोड खाण्याचे क्रेविंग्स होतात आणि आपण उगाचच मन मारत राहतो. मग त्या ठिकाणी जर गोड म्हणजे साखर वगैरे स्वीट खाण्यापेक्षा जर एखादं बनाना कधीतरी खाल्लं तर चालतं. आणि ज्यांना कोणाला वजन वाढवायचं त्यांनी बनाना रोज खायचं, पण ज्यांना कोणाला कमी करायचं त्यांनी कधीतरी खाल्लं तर चालतं. तर मी ओट्समध्ये वगैरे असं एक बनाना घेतला म्हणजे इक्वल होऊन जातं आणि पोट भरलेलं राहतं, बराच वेळ भूक लागत नाही. तर आता इथे नाश्ता वगैरे केला आणि मग लगेच किचनमध्ये वगैरे भांडी वगैरे होते ते लगेच क्लीन करून घेते, म्हणजे जास्तीचा पसारा होत नाही आणि किचन पण जास्त फुल होत नाही. तर असं लगेच म्हणजे थोडंफार असं पटपट आवरलं ना साईड बाय साईड की मग पटपट कामं उरकली जातात. आणि सकाळी उठल्यापासून नॉनस्टॉप कामं असतात. अगदी बघा स्वतःला पण वेळ द्यावा लागतो, मुलांना वेळ द्यावा लागतो. मुलांचं पुन्हा स्कूलला जाताना भाजी पोळी वगैरे बनवत असते. भाजी सकाळीच बनवते कारण सरांना टिफिन असतो आणि त्यानंतर मग त्यांना भाजी चपाती बनवून दिली की मग मुलांसाठी चपाती पुन्हा मी ताजी बनवते, म्हणजे ते स्कूलला पण नेतात आणि कधी वाटलं तर खाऊन जातात. नाही तर मग नाश्त्यामध्ये मग असंच काही ना काही वेगळं मी बनवत असते. साधे ओट्स, मसाला ओट्स, डोसा, मूग डोसा वगैरे किंवा पराठा वगैरे त्यांना बनवून देते. तर असं करत असते. आणि आता ही पटपट मी कामं वगैरे उरकून घेते. मशीनला कपडे लावलेली आहेत, झाडलोट वगैरे सगळं आवरून घेतलं, फरशा वगैरे पुसून घेतलेल्या आहेत. तर खूप हेक्टिक रुटीन झालेलं आहे आणि हे सगळं आवरून सगळ्यांना वेळ द्यायचं म्हटलं ना तर एवढं पॉसिबल होत नाही कारण एडिटिंग पण करावं लागतं व्हिडिओची. तर आता इथे किचन वगैरे सगळं आवरून घेतलं. मशीनचे कपडे पहिले टाकून घेते कारण काय होतं आता पावसाळी दिवस आहेत ना तर लवकर कपडे सुकत नाही, 2 दिवस तरी जातात. मग ते स्टँडवर वगैरे टाकले तर पटकन सुकले जातात आणि कधी कधी असं ऊन पडलं किंवा पाऊस उघडला की मग ग्रिलवर टाकलं, सुकले की लगेच काढून घेतले की होऊन जातं. मग कपडे कधी कधी जास्त असतात, मुलांचे युनिफॉर्म वगैरे
तर मी सॅटर्डे संडेला त्यांची लगेच वॉश करून असं सुकवून ठेवत असते. आता इथे टॉवेल वगैरे टाकलेत, सुकलेले आहेत ते हवेने लगेच. मग ते काढून असे चेअरवर ठेवावे लागतात. आणि आता ह्या दिवसांमध्ये गार कपडे लागतात आणि मग असं वाटतं की लगेच घड्या करून नको ठेवायला, म्हणून मग मी चेअरवर मशीनवर असे ठेवते 2 दिवस आणि नंतर मग जसं जमेल वेळ भेटेल तसं मी घड्या करून प्रत्येकाच्या ड्रॉवरमध्ये ठेवत असते. तर असं होतं आणि खूप पसारा पण मग पडला जातो. त्यामुळे असं आजूबाजूला सगळं काही पडलेलं अस्तव्यस्त सगळं आवरायचं. झाडांना आता पाणी द्यायला लागत नाही आहे, कारण आता बऱ्यापैकी छान अशी हिरवळलेत आणि इथे पाऊस लागतो. तुळस वगैरे, कोरफड हे छान शोचं वगैरे झाड असं. तर आता इथे टेबल गॅलरीतच ठेवलेला आहे आणि ते स्टँडवर कपडे टाकली ना, ह्या स्टँडचा हा एक फायदा होतो की बघा अडचण होत नाही आणि जागा पण वेस्ट आपली अशी जात नाही. आणि वरती एकदा फिट केलं कपडे टाकून पिना वगैरे लावल्या की मग 2 दिवसाने मस्त कपडे सुकले जातात. 2 दिवसाने काढते असं पावसाळ्यामध्ये. तर ह्या स्टँडचा हा एक फायदा आहे की. आणि आपण जे बैठं स्टँड घेतो ना, ते काय होतं आत बाहेर करायला लागतं. पाऊस आला की परत बाहेर आत घ्यायचं, पुन्हा पाऊस उघडला की बाहेर ठेवायचं आणि जागा पण अडते. त्यामुळे मग असं हे स्टँड मी फिट केलेलं आहे वरती पत्र्यालाच. मग त्यामुळे गॅलरीमध्ये बरं पडतं. आणि जास्तीचे कपडे असले तर काही वेळेला मग ग्रिलवर बॅक साईडला टाकून, दरवाजाच्या मागे टाकून पटकन सुकले की लगेच काढून घड्या करून ठेवते असं उन्हाळ्यात वगैरे. तर अशा रीतीने आहे. आणि आता मुलं जाईपर्यंत सगळं हे असं आवरून घ्यावं लागतं. मग एकदा का मुलं गेली की पुन्हा मग माझ्या कामांना सुरुवात. तर आता इथे त्यांना असं भाजी तव्यावर परतली की खूप छान वाटते चटपटीत खायला. तर मी सकाळी कोबीची भाजी बनवली, सरांना दिली आणि आता इथे चपात्या केल्यानंतर पुन्हा तव्यावरती परतून मुलांना देते. तर असं आहे. आणि मग त्यांना एकदा टिफिन वगैरे बॉटल भरून दिल्या, त्यांचं स्कूलचं आवरून दिलं की मग पुन्हा माझ्या कामांना सुरुवात असते. काही ना काही मग एडिटिंग करायचं, पुन्हा दळण वगैरे करायचं, भाज्या निवडायच्या, फरशा वगैरे, बाथरूम, टॉयलेट, भरपूर कामं असतात. आणि त्यासोबत व्हिडिओ पण एडिटिंग करायचे असतात. फेसबुक, इन्स्टा, तसेच वर्षा रेसिपीज पण माझं चॅनल आहे, तिकडे पण अपलोड करायचे असतात. तर खूप असं धावपळ होते. आणि आता इथे बघा मुलं चाललेले आहेत, तर ही माझी जुळी मुलं आहेत आणि दोघं एकाच क्लासमध्ये आहेत. आवरून आता ह्या टायमिंगला निघतात. तर आता इथे 11:30 वाजलेत. त्यांची बस इथे खाली 5-10 मिनटामध्ये लगेच येते. तर आता हे बघा नुकतीच बस आली आहे आणि बसमध्ये ते एकदा बसले तर इथूनच खिडकीतनं मी बाय वगैरे करत असते किंवा पाहिलं तरी बसमध्ये बसले की मग पुन्हा कामांना सुरुवात करते. तर 1-2 मिनटं इथे खिडकीत उभं राहून मी त्यांना बघत असते. मग ते गेले की पुन्हा मग कामांना सुरुवात करते. तर आता इथे बघा मी जेवायला घेतलेलं आहे. तर कामं उरकता घड्या वगैरे करता अस्तव्यस्त पडलेलं आवरतं त्यांचं बेडरूम वगैरे. तर इथं अगदी बघा 1 वाजलेला आहे. तर 1 वाजला, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर अर्धा तासाने किंवा 1 तासाने असं हे मी काढा घेत असते. तर हा काढा मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेते. आता ह्या पावसाळ्यामध्ये जर असा हा काढा आयुर्वेदिक घेतला ना, तर वेट लॉस फास्ट होतं आणि त्यासोबत बघा खाल्लेलं डायजेस्ट पण होतं लवकर. म्हणजे आपल्याला असं बघा कधी-कधी खाल्ल्यानंतर जळजळ होते किंवा ढेकर येतात, गॅस वगैरे ॲसिडिटी होते. तर असं काही होत नाही. आणि हे आयुर्वेदिक काढा आहे. तर यामध्ये तुळशीची किंवा पुदिन्याची पानं तुम्ही अशी 7-8 टाकायची. 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवायचं. आता इथे सर आलेत, तर जवळपास इथे 2, 2:15 झालेले आहेत. तर सर आज म्हणजे आता हल्ली लवकर येतात, कॉलेज त्यांचं 1ला सुटतं. आल्यानंतर मग ते म्हटले मला पण घ्यायचं आहे, म्हणून त्यांच्यासाठी पण मी ठेवलं नाही. तर मी एकटी असली की मग मी एका कपामध्ये घेते. तर आता इथे मी ना 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलं. त्या पाण्यामध्ये बघा 7-8 तुळशीची पानं टाकली आणि ओवा टाकला 1 छोटा चमचा, दालचिनीचा तुकडा टाकला, लवंग टाकल्या 4-5 आणि त्यानंतर बघा असं उकळून द्यायचं. आणि उकळल्यानंतर मग ते गाळून घ्यायचं कपामध्ये आणि नंतर कोमट असतानाच घ्यायचं. म्हणजे जास्त पण गरम घ्यायचं नाही आणि जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही. कोमट असं आपल्या बोटाला सहन होईन असं करायचं कोमट. आणि नंतर मग घ्यायचं. पण त्यामध्ये अर्धं लिंबू थोडंसं नॉर्मल झालं ना की मग अर्धं लिंबू पिळायचं यामध्ये. तर असं अर्धं लिंबू पिळून आहे ना, आम्ही दोघं घेतो, सर आणि मी पण. तर खूप छान वाटतं आणि आयुर्वेदिक काढा आहे, नक्की घेऊन बघा. तर याने पोटाला खूप फरक पडतो. म्हणजे आता बघा पावसाळ्यामध्ये काही वेळेला लहान मुलांचे पण पोटं दुखतात किंवा आपलं पण. तर मग असं जागेवर थांबतं आणि त्यासोबत म्हणजे वेट लॉस पटकन होतं.
आणि स्किन पण ग्लोईंग आपली छान अशी टवटवीत तजेलदार दिसते. तर असा विशेष म्हणजे सगळे आयुर्वेदिक त्याच्यामध्ये जिन्नस आहेत आणि आपण जेव्हा कोमट घेतो ना तेव्हा पोटाला बराच फरक पडतो. तर नक्की आठवड्यातून 1 ते 2 वेळा घ्या तुम्ही, बराच फरक पडेल बघा. हे मी तर कंटिन्यू फ्रेंड्स, आता करते. मुलं गेलेली आहे स्कूलला आणि आता मी फ्री झालेली आहे, सगळी कामं आवरली. तर आता आपण मस्त गप्पा मारूया आणि तुमचे काही डाऊट्स आणि काही प्रश्न होते तर त्याची उत्तरं आज ह्या व्हिडिओमध्ये मिळून जातील. तर म्हटलं चला त्यावर एक व्हिडिओज बनवून टाकूया आपण, म्हणजे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. आणि मी मागे एक लास्ट व्हिडिओ काहीतरी पॉझिटिव्ह टिप्सवर मी अपलोड केला होता, तर त्याला खूप भरभरून तुम्ही प्रेम दिला आणि बरेच सारे प्रश्न विचारले गेले. बरेच ताई म्हणत होत्या की ताई मिस्टर काय करतात किंवा मिस्टर व्हिडिओमध्ये का दिसत नाहीयेत, तुझं होम टूर दाखव आणि तुला जर जुळी मुलं आहेत तर तू त्यांना पण व्हिडिओमध्ये दाखवत जा आणि डेली ब्लॉग, मिनी ब्लॉग टाकत जा, असे भरपूर सारे कमेंट्स केल्या गेल्या. पण काय होतं की मी हेल्थ कॉन्शियस, वेट लॉस बद्दल जे काही मला विचारलं गेलं त्यावरच मी व्हिडिओ बनवत गेली आणि आता मी रेग्युलर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, शक्यतो ब्लॉग. आणि तसेच काय होतं की सगळं आवरून करायचं म्हटलं ना की त्यामध्ये खूप वेळ जातो आणि काही वेळेला व्हिडिओ खूप म्हणजे शूट केलेले आहेत पण ते एडिटिंगला फार वेळ लागतो. आणि तुम्हाला माहिती आहे की माझं वर्ष रेसिपी चॅनल आहे, फेसबुक, इन्स्टा 3 ते 4 ठिकाणी, पुन्हा या चॅनलवर सुद्धा व्हिडिओ टाकावे लागतात आणि तेवढं एडिटिंग पण करावं लागतं, वेळ जातो खूप. तर काही वेळेला रेग्युलर व्हिडिओ पण येत नाहीत. तर आता मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. तर आता सगळं आवरलंय, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर अर्धा तासाने मी आता जे मी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आणि ग्लोईंग स्किनसाठी जे मी तुम्हाला काढा दाखवला तो खूप बेस्ट आहे फ्रेंड्स. तर तो आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेत चला तुम्ही. काही नाही, फक्त तुळशीची पानं किंवा पुदिन्याची पानं वगैरे टाकायची आणि दालचिनी किंवा लवंग उकळून त्यामध्ये लिंबू टाका. लिंबूमध्ये सी विटॅमिन खूप आहे, त्यामुळे आपण दिवसभरामध्ये लिंबू एकदा तरी खाल्लं पाहिजे, म्हणजे आहारामध्ये वगैरे घेतलं पाहिजे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला होता की माझे मिस्टर काय करतात, तर ते व्हिडिओमध्ये का दिसत नाहीये. तर खरं सांगायचं म्हटलं तर मिस्टरांना व्हिडिओमध्ये कम्फर्ट वाटत नाही आणि त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला. ते मला म्हणत असतात तुझं तुझं चालू दे, तुला काय करायचंय ते तुझं तुझं चालू दे, तू आपलं करत जा, मला नको घेत जाऊ. तर म्हटलं ठीक आहे. तरी मी कधी कधी त्यांना असं चोरून शूट करून दाखवत असते व्हिडिओमध्ये बॅक साईडने. असो, तर आता या इथे मी साईडला माझ्या मिस्टरांचा फोटो दिला, तर हे माझे मिस्टर आहेत, ते सिनियर कॉलेजला प्रोफेसर आहेत आणि तसेच त्यांना सर का म्हणतेस, तर असंही मला विचारलं गेलं. तर खरं सांगायचं म्हटलं तर ते शिक्षक असल्यामुळे, टीचर असल्यामुळे त्यांना सगळेच बाहेरचे सर सर करून बोलतात. आणि कसं होतं की थोडंफार नवऱ्याला पण रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि तुमच्याशी सांगताना बोलताना मी सरच म्हणते, तर कधी कधी नवरा पण येतो तोंडामध्ये पण नावाने काही एवढं मी बोलत नाही असं. आणि त्यामुळे मी त्यांना सर म्हणते, म्हणजे तुम्हाला सांगताना सर म्हणते, नाही तर मी त्यांना आहोच बोलते. आणि ते सिनियर कॉलेजला प्रोफेसर आहे. आता तुम्ही म्हणाल की माझं सासर माहेर एक, तर हो, तर मी जुन्नरची आहे. जुन्नर पुणे जिल्हा, म्हणजे मोठं शहर आहे जुन्नर आणि पुणे जिल्हा मध्ये येतं ते जुन्नर तालुका, जुन्नर शहर. तर तिथली मी आहे, म्हणजे आम्ही दोघे तिथलेच आहे. तर जुन्नर प्रॉपर मोठं शहर असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉपर मी जुन्नरमध्ये राहते म्हणजे माहेर. आणि आजूबाजूला जी छोटी छोटी गाव असतात तर ते असं वडगाव म्हणून तिथे मिस्टरांचं गाव आहे. तर माझं सासर माहेर तिथेच येतं असं आहे. तर आमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज, असं भरपूर जणांना पडलेला प्रश्न. तर आमचं लव्ह मॅरेज नाहीये, पण बॉन्डिंग खूप छान आहे आमचं. नवरा बायको तर नाही, तर आम्ही मित्रमैत्रिणी म्हणूनच राहतो आणि त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे, खूप समजून घेतात मला. आणि त्याचबरोबर आमचं अरेंज मॅरेज आहे, लव्ह मॅरेज नाहीये. तर मी पुढे एक एक स्टोरी तुमच्यासोबत शेअर करायलाच हळूहळू. तर कसं होतं की जसे तुम्ही मला कमेंट कराल तसं मी व्हिडिओ बनवत जाते आणि त्यामुळे काही गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या असतात, सांगायच्या असतात, पण त्या म्हणजे होत नाही, सांगणं किंवा दाखवणं होत नाही. तर जसं पॉसिबल होईल तसं मी दाखवत जाईन. तुम्ही रोजचे माझे डेली ब्लॉग पाहत चला. आणि वर्ष रेसिपीज पण माझं चॅनल आहे, त्यावर पण मी अशा छान गावाकडच्या साध्या भाज्या वगैरे, पुन्हा वेगवेगळ्या युनिक रेसिपी पण अपलोड करत असते, तेही तुम्ही बघत चला. आणि त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर असं आहे, म्हणजे
म्हणजे माझं गाव वगैरे आणि सासर माहेर तिथेच येतं. त्याचबरोबर आता माझं शिक्षण म्हणाल तर माझं MA झालेलं आहे आणि सरांचं म्हणजे ते आता त्यांची PhD झालेली आहे, तर ते असोसिएट प्रोफेसर आहे सिनियर कॉलेजला असं आहे, त्यामुळे मी त्यांना सर म्हणते. आता सासर माहेर झालं आणि अजून तुम्हाला पडलेला प्रश्न, आणि आता मुलं झाल्यापासून आम्ही पुण्यातच सेटल झालोय, तर सध्या आता आम्ही पुण्यातच राहतोय आणि इथेच आता पुण्यामध्ये फ्लॅट वगैरे घेतलाय. तर एखाद दिवशी मी होम टूर सुद्धा दाखवेल तुमच्यासोबत. तसे मी पहिले गृहप्रवेश केलेला तेव्हा मी छोटंसं व्हिडिओ केला होता, शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. तर आधीचे व्हिडिओ पाहत चला तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझी लाईफस्टाईल आणि मी काय करते वगैरे. तर माझं शिक्षण म्हणाल तर माझं MA झालेलं आहे आणि बाकी मग मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेलच. त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट्स थ्रू सांगत चला. आणि त्यासोबत तुम्हाला अजून कोणत्या रिलेटेड किंवा कशा रिलेटेड व्हिडिओ पाहायला आवडतील तेही कमेंट करून सांगा, मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन. तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.